झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर गुड मॉर्निंग मुंबईमध्ये आपलं स्वागत। आता एका स्वातंत्र्य सैनिकाची व्यथा। स्वातंत्र्य सैनिक अनंत दिघे कुटुंबियांवर पुन्हा एकदा बेघर होण्याची वेळ आली, कारण पालिकेनं आता दिघे कुटुंबीय राहत असलेल्या चाळीलाच धोकादायक ठरवत या चाळीतील रहिवाशांना 48 तासात घर रिकामं करण्याची नोटीस जारी केली। स्वातंत्र्य सैनिक अनंत दिघे कुटुंबीय राहत असलेल्या घराला सिटी सिव्हिल कोर्टानं राहण्याचा अधिकार दिलेला असताना मुंबई महापालिकेनं स्वातंत्र्य सैनिकाच्या घरावर कब्जा करण्यासाठी आता नवीन शक्कल लढवली आहे। दिघे कुटुंबीय राहत असलेल्या टाटा कंपाऊंडमधील पालिकेच्या चाळीलाच धोकादायक ठरवत पालिकेनं दिघे कुटुंबियांना नोटीस न देता चाळीतील इतर रहिवाशांना 48 तासात घर रिकामं करण्याची नोटीस जारी केली आहे। पालिकेच्या नोटिशीमुळे स्वातंत्र्य सैनिक अनंत दिघे कुटुंबियांवर पुन्हा बेघर होण्याची पाळी आली आहे। बीएमसीने गेले 20 वर्ष ह्याचा मेंटेनन्स करणं थांबवलेलं होतं। आम्ही बीएमसीचे लीगल टेनंट आहोत, असे आमचे सर्व काही कागदपत्र आणि त्याप्रमाणे कायदेशीर लढाई देखील आम्ही जिंकलेली आहे सिटी सिव्हिल कोर्टाला। मात्र तरी देखील बीएमसी अशा प्रकारे हे आमच्याकडे नोटिसा लावून जाते की तुम्ही 48 तासाच्या आत मालाड मधल्या कुठला तरी दुसरा एक भाग दिलाय, त्या भागामध्ये तुम्ही शिफ्ट व्हा। आता बीएमसीने दुसरा डाव टाकलाय की बाकीचे टेनंट्स आहेत त्या लोकांना खाली करावं, बिल्डिंग डेलिबरेटेड आहे म्हणून। तर तशी आम्हाला 9 टेनंट्सना त्या लोकांनी नोटीस पाठवलेली आहे की बिल्डिंग डायलिपेटेड आहेत आणि 48 आवर्समध्ये तुम्ही त्याला खाली करा, नाही तर आम्ही वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी कनेक्शन काढू। दुसरीकडे स्वातंत्र्य सैनिक अनंत दिघे कुटुंबियांच्या चाळीला नोटीस देऊन बेघर करण्याचा मनोदय नसल्याचा खुलासा स्थायी समिती अध्यक्षांनी दिलाय। दिघे यांना कुठली नोटीस आता बजावली गेलेली नाहीये। पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरातील अशा ज्या इमारती आहेत ज्या मोडकळीस आलेल्या आहेत किंवा ज्या ठिकाणी दरड कोसळणार आहे असा झोपडपट्टीचा भाग आहे, अशा ठिकाणी नोटीस दिली जाते। ही पावसाळ्यापूर्वीची प्रक्रिया आहे, त्यानुसार ती महानगरपालिकेने केलेली आहे। महापालिकेच्या या दुटप्पी नोटिशीबद्दल पालिकेचे अधिकारी बोलायला तयार नाहीत। मात्र ही नोटीस पावसाळ्यातील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार जारी केल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऑफ द कॅमेरा दिली आहे। हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।